है, we are dealing with one confuser, that is a concentration of CO2 in atmosphere and partial pressure of CO2 in atmosphere. Now please pay attention. Concentration of CO2 in atmosphere कितना है और partial pressure of CO2 in atmosphere कितना है, ये हमें पता है. Partial pressure of CO2 in atmosphere is दोस्तों that is 0.3 millimeter of mercury, mm of Hg. This is a partial pressure of carbon dioxide in atmosphere. Now what will be the, बहुत बढ़िया अर्णव संभेराव. Now concentration of CO2 in atmosphere is दोस्तों it is 0.03%. MCQ. ये वैल्यू परसेंटेज में है, ये परसेंटेज में है दोस्तों, याद रखो. दिस इज एन कॉन्सेंट्रेशन ऑफ CO2 इन एटमॉस्फेयर. मैंने एक क्वेश्चन पूछा था, कॉन्सेंट्रेशन ऑफ ऑक्सीजन इन एटमॉस्फेयर 21%, कॉन्सेंट्रेशन ऑफ नाइट्रोजन इन एटमॉस्फेयर 78%. तो कॉन्सेंट्रेशन ऑफ CO2 इन एटमॉस्फेयर ये परसेंटेज में गिना जाता है, दैट इज 0.03. अभी बढ़ के 0.04 हुआ है, पर लोअर लेवल ये पकड़ेंगे 0.03. और 0.3 क्या है? 0.3 इज दोस्तों पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डाइऑक्साइड और 0.03 कॉन्सेंट्रेशन ऑफ कार्बन डाइऑक्साइड इन एटमॉस्फेयर. ये हमसे क्यों, ये कहां पे है? ये है टॉपिक इकोलॉजी नाम का एक यूनिट है 12th साइंस में, उसमें एक टॉपिक है इन्वायरमेंटल इशू. ओके, ये जो पोल्यूशन वगैरह होता है, वाटर पोल्यूशन, एयर पोल्यूशन, तो उसमें ये डिटेल में दिया है, याद रखो. या फिर फोटोसिंथेसिस में भी है, वहां पे भी कार्बन डाइऑक्साइड का लेवल जो है एटमॉस्फेयर में, दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. तो ये आपको पता होना चाहिए. ये कन्फ्यूजर दो. आगे चलते हैं. इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला एक डायग्राम आहे बघा, तुमच्या बुक मध्ये एक डायग्राम आहे, अँड द डायग्राम इज फिगर नंबर 17.3. ती डायग्राम क्लिअर आहे का एकदा सांगा, नसता मी परत एकदा समजून सांगतो. ती डायग्राम तुम्हाला क्लिअर वाटते? ओके. एक्सचेंज ऑफ गॅसेस एट अल्वेओलस, यस और नो? का एकदा परत समजून सांगू? परत समजून सांगू? ऑल ती डायग्राम क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे. नसेल तर मला परत विचारा. ऑल क्लिअर आहे? मी ती तशी शिकवलेली आहे, ठीक आहे, एकदा शिकवलेली ती डायग्राम, माहित असू द्या. आता बोलूया, लक्ष द्या. एकदम सोपं आहे ते, नीट डायग्राम मी तुम्हाला एकदा सांगितलेली, क्लिअर आहे? ओके. दिसतंय? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? दिसतंय? नाउ प्लीज पे अटेंशन. नाउ प्लीज पे अटेंशन. आता समझून घ्या. नाउ दोस्तों, ये है इंस्पायर्ड ईयर और ये है एक्सपायर्ड ईयर. नाउ ये है अल्वेओलस, दिस इज एन अल्वेओलस, ये है हार्ट और ये है टिश्यू. तीन पार्ट है, अल्वेओलस, हार्ट एंड टिश्यू. जे तुम्हाला ब्ल्यू दिसतंय दॅट इज अ डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसतंय दॅट इज डीऑक्सिजनेटेड ब्लड, और जे रेड दिसतंय दॅट इज ऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथून सुरू करूया. नाउ व्हाट विल बी द दोस्तों, हम यहाँ पे बात करेंगे दैट इज एटमॉस्फेरिक ईयर बद्दल बोलतो मी. इथं बोलतो एटमॉस्फेरिक ईयर. नाउ इन एटमॉस्फेरिक ईयर, what is the partial pressure of oxygen? Partial pressure of oxygen is 159 millimeter of mercury. And what is the partial pressure of CO2? Partial pressure of atmospheric air बद्दल बोलतोय
ऍटमॉस्फेरिक ईयर एटीएम ईयर मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ CO2 तो असतो 0.3 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. मग आता नीट लक्ष द्या, एअर विल मूव्ह फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. इथं पार्शियल प्रेशर 159 आहे, अल्वेओलाई मध्ये किती 104, अल्वेओलाई मध्ये पार्शियल प्रेशर किती, इट इज 104. कितना है पार्शियल प्रेशर 104 है, कितना है 104, 104 आहे, किती आहे 104. आणि मग हे 104 असल्यामुळं 159 104 म्हणजे हायर टू लोअर सहज ऑक्सिजन येईल, सहज ऑक्सीजन है. नाउ ये है पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेन कैरीज दोस्तों हमेशा याद रखो दैट इज OB, ऑक्सीजनेटेड ब्लड. हाउ? बिकॉज ऑक्सिजनेशन ऑकर ऍट द लंग्स. इकडे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे पण इथं ऑक्सिजनेशन होतं आणि हे ऑक्सिजन इथे यायला लागतं, तो ये जो पल्मोनरी वेन है इट कैरीज दोस्तों ऑक्सीजनेटेड ब्लड. नाउ ये जो है यहाँ पे ये जो लाइन है, दिस इज एन ब्लड leaving the alveolar capillaries. This is an blood leaving, this is an blood leaving alveolar capillaries. हे लक्षात ठेवा, ब्लड लिव्हिंग alveolar capillaries म्हणजेच ते ऑक्सिजनेटेड ब्लड सुद्धा आहे. alveolar capillaries यही है and entering the pulmonary vein. ऑक्सिजनेटेड ब्लड, ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये इथं जर तुम्ही बघत असताना पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इट विल बी दोस्तों 95 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असणार आहे. किती असणार आहे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 95 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. मग ते कुठून येईल, दिस इज अ पल्मोनरी व्हेन. 4 पल्मोनरी व्हेन असतात विच कैरीज OB, ऑक्सीजनेटेड ब्लड. एंड दोस्तों ये क्या है फिर, व्हाट इज दिस, व्हाट इज दिस, ये राइट, ये ऐसा हार्ट होता है मेरा, ये मेरी लेफ्ट साइड है और ये राइट साइड है. तो दोस्तों ये जो चेंबर है इसका नाम है राइट एट्रियम. हमेशा याद रखो राइट एट्रियम. तो पल्मोनरी वेन ओपन इनटू दोस्तों राइट एट्रियम, पल्मोनरी वेन ओपन इनटू द राइट एट्रियम. ये ऐसा ब्लड कैरी कर रहा है और ये राइट एट्रियम, राइट एट्रियम से फिर व्हाट इज दिस, ये है दोस्तों राइट, व्हाट इज दिस, इसका नाम है राइट वेंट्रिकल. और फिर ये राइट वेंट्रिकल में ब्लड आ गया, राइट वेंट्रिकल, आई एम सो सॉरी, ये जो है दिस इज एन लेफ्ट एट्रियम और ये जो दोस्तों दैट इज लेफ्ट वेंट्रिकल. सॉरी, पल्मोनरी वेन कैरीज द ब्लड टू लेफ्ट, कैरीज ऑक्सीजनेटेड ब्लड टू लेफ्ट एट्रियम, लेफ्ट एट्रियम से लेफ्ट वेंट्रिकल में जाएगा और फिर लेफ्ट वेंट्रिकल से दैट ब्लड विल इंटर इनटू दोस्तों एओर्टा, इसे कहते हैं आर्च ऑफ एओर्टा. आणि देन वाया आर्च ऑफ एओर्टा देन इट इंटर इनटू द सिस्टेमिक आर्टरीज. ये क्या है सिस्टेमिक आर्टरीज, दे कैरीज दोस्तों ऑक्सीजनेटेड ब्लड, दे कैरीज ऑक्सीजनेटेड ब्लड. नाउ व्हाट इज द प्रेशर, सो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन in systemic artery is 95 millimeter of mercury and partial pressure of carbon dioxide is 40. Partial pressure of carbon dioxide 40. Here 95 millimeter of mercury लक्षात ठेवा. आता मग that ह्या ऑक्सिजन पुढे जात आहे and that oxygen is दोस्तों. आता partial pressure of oxygen in tissue काय, what is the partial pressure of oxygen in tissue. आता इथे एक लिहितो मी, that is 40 95 40. Partial pressure of oxygen इन टिश्यू, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन टिश्यू तो किती आहे 40 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. मग 95 आहे ह्या सिस्टमिक आर्टरी मध्ये आणि या टिश्यू मध्ये 40, तो 95 कडून 40 कडे तो सहज जाईल. एंड वेयर दैट ऑक्सीजन इज यूटिलाइज्ड फॉर एरोबिक रेस्पिरेशन. फिर ये बॉडी टिश्यू है और इस बॉडी टिश्यू में दोस्तों बन रहा है CO2. इस बॉडी टिश्यू में क्या बन रहा है CO2, ये तो हो गया ऑक्सीजन. नाउ ये CO2 है दोस्तों, दैट CO2 एंटर इनटू द डीऑक्सीजनेटेड ब्लड. आता यहाँ पे क्या है एट दिस लेवल, इथं दिले बघा, इकडे सांग दिले त्याने टिश्यू लेवलला, तर पार्शियल प्रेशर ऑफ CO2 एट टिश्यू कितना है 45 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एंड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन सिस्टमिक वेन तेच आहे 45 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. पण इथं CO2 सतत तयार होत आहे टिश्यू मध्ये. ओके, हा मेटाबॉलिकचा प्रोडक्ट आहे म्हणून तो सहज सिस्टमिक वेन मध्ये किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये सहज इंटर करतो आणि मग हा CO2 कॅरी केला चाललाय बघा वाया ब्लड सिस्टमिक वेन. एंड दिस सिस्टमिक वेन कैरीज कौन सा ब्लड, दैट इज DB, डीऑक्सिजनेटेड ब्लड. सिस्टमिक वेन कैरीज डीऑक्सिजनेटेड ब्लड. नाउ हा कुठं आला, व्हाट इज दिस, ये क्या है दोस्तों, ये है राइट एट्रियम. तिथून सिस्टमिक वेन थ्रू ब्लड आला राइट एट्रियम मध्ये. नाउ ये राइट एट्रियम से ब्लड फिर चला गया दोस्तों, ये है
राईट व्हेंट्रिकल, हा कोणता पार्ट आहे? राईट व्हेंट्रिकल. आणि परत पुन्हा राईट व्हेंट्रिकल पासून हे ब्लड कुठं चाललंय? पल्मोनरी आर्टरी. नाउ ये पल्मोनरी आर्टरी, ये हमेशा याद रखो, पल्मोनरी आर्टरी इट कैरीज डीबी, डीऑक्सीजनेटेड ब्लड. डीबी पल्मोनरी आर्टरी, डीबी पल्मोनरी आर्टरी, मिस्टर डीबी पल्मोनरी आर्टरी, मिस्टर ओबी पल्मोनरी वेन. ओके, ओबीव्ही, डीबीए लक्षात ठेवा. डीबीपीए असं काहीतरी लक्षात ठेवावं लागेल. डीबीपीए किंवा पीएडीबी, पीएडीबी, पीए पॅड बी, पीएडीबी. ओके, पीएडीबी. पबडी एक होतं आपलं, पण हे पीएडीबी लक्षात ठेवा. पल्मोनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. मग हे डिऑक्सिनेटेड ब्लड, मग ह्या पल्मोनरी आर्टरी मध्ये जरा लक्ष द्या, दॅट पल्मोनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. अरे सगळंच गेलं वाटतं, जस्ट वेट. हे जे पल्मोनरी अरे बरं असं, इट पल्मोनरी आर्टरी कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. हे जे पल्मोनरी आर्टरी आहे, इट कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. आणि मग इथं जर तुम्ही बघत असताल पल्मोनरी आर्टरी मध्ये, तर इथं जो PCO2 आहे, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन पल्मोनरी आर्टरी, दॅट इज किती आहे? 45 आहे, 40 आहे. आणि पार्शियल प्रेशर ऑफ CO2 नालेवला किती? 40. म्हणून तो सहज इथून असा डिफ्यूज होईल. ओके, तो सहज इथून डिफ्यूज होईल कुठं? अल्वेओलाई मध्ये. आणि अल्वेओलाई मधून तो बाहेर सहज डिफ्यूज होईल. अल्वेओलाई मधून सुद्धा तो बाहेर सहज डिफ्यूज होईल, लक्षात ठेवा. अरे बर ठीक आहे, अल्वेओलाई मधून पण तो सहज बाहेर डिफ्यूज होईल. थोडस हे झालं वाटतं हे. ठीक आहे, आता थोडस वर घ्यावं लागेल याला. आता ठीक आहे थोडंफार. चला, हे असं आहे, माहिती असू द्या. तर दिस इज अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ दोस्तों exchange of gases as well as transport of gases. Exchange of gases as well as transport of gases. ठीक है. How can CO2 move to systemic vein as pressure gradient is same? Yes, Kaustubh, same है, पर CO2 is constantly synthesized inside the tissue as a product of aerobic respiration. बराबर है. तो इसके लिए भले ही प्रेशर ग्रेडियंट सेम है, बट देयर आर सो मेनी फैक्टर. वहां पे CO2 का कॉन्सेंट्रेशन ज्यादा है, CO2 का कॉन्सेंट्रेशन ज्यादा है टिश्यू में, इसलिए इट विल डिफ्यूज फ्रॉम टिश्यू इनटू द ब्लड. ओके, हा एक कॉन्सेप्ट आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? हा एक कॉन्सेप्ट आहे, माहित असू द्या. ही डायग्राम अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे. आणि त्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या, ते 4 शब्द लक्षात ठेवा. दॅट इज दोस्तों, नंबर 1 that is blood leaving the alveolar capillary, blood leaving the alveolar capillaries. ये ब्लड होता है दोस्तों, दैट इज ये होगा ऑक्सीजनेटेड ब्लड. ये कौन सा ब्लड है? ऑक्सीजनेटेड ब्लड. नंबर 2 पॉइंट, दैट इज blood leaving, blood entering the tissue capillaries, blood entering the tissue capillaries, blood entering the tissue capillaries. This is also दोस्तों, ये दोनों भी क्या होंगे? कोई मुझे बता सकता है ये दोनों क्या हो सकते हैं? फिर blood leaving the tissue capillaries, blood leaving the tissue capillaries, blood leaving the
टिश्यू कैपिलरीज और ब्लड इंटरिंग द पल्मोनरी कैपिलरी और alveolar कैपिलरी, blood leaving the tissue capillary, or number 4 point, that is blood entering the pulmonary capillary, entering the alveolar capillary or pulmonary capillary, whatever it may be. ओके तो ये ब्लड कौन सा होगा बोलो, ये एमसीक्यू आएगा। ऊपर वाले दो that is blood leaving the alveolar capillary and entering the tissue capillary, ऊपर वाले दो it is OB म्हणजे oxygenated blood, MCQ it is OB और oxygenated blood, याद रखो। और blood leaving the tissue capillary और blood entering the alveolar capillary, तो ये होगा दोस्तों DB मतलब MCQ deoxygenated blood। और एक बात है, कुछ इंपॉर्टेंट पॉइंट, दैट इज कुछ इंपॉर्टेंट पॉइंट, ये हो गया क्लियर, और एक इंपॉर्टेंट बात नंबर 2, दैट इज पल्मोनरी आर्टरी and systemic vein, pulmonary artery and systemic vein carry, चला सांगा, carries which blood। आणि दूसरा मुद्दा पॉइंट आहे, that is pulmonary vein and systemic artery। आता यापेक्षा जास्त क्लॅरिटी येऊ शकत नाही ह्या टॉपिकला, कॅरीज। आता सांगा, आता एकदम क्लॅरिटी आहे। नंबर 1 पॉइंट, PA and CSV, pulmonary artery and systemic vein carries which blood? ऊपर वाला क्या है? It carries दोस्तों, it carries oxygenated blood, MCQ, it carries oxygenated blood या deoxygenated blood, it carries दोस्तों deoxygenated blood, I'm so sorry, it carries deoxygenated blood, MCQ। और ये pulmonary vein and systemic artery carries oxygenated blood, it carries दोस्तों oxygenated blood, MCQ, it carries oxygenated blood। and now please pay attention, what is meant by vein और artery, मैंने definition लिख के दिए है। किसे बोलेंगे vein, किसे बोलेंगे artery और किसे बोलेंगे vein? Many people think that artery is the blood vessel which carries oxygenated blood, wrong, और vein is the blood vessel which carries deoxygenated blood, दोनों definition wrong है। What is meant by artery? Artery दोस्तों a vessel which carries the blood away from heart, it is a vessel, ये basic definition है, it is a vessel which carries blood, basic definition है, which carries blood, I'm so sorry, which carries blood away from heart, that is called as artery। और H for ये for artery और ये for दोस्तों यहाँ पे हो जाएगा अवे, ए का अवे और ये artery का भी, ये याद रखो, MCQ। now what is meant by vein? vein is दोस्तों याद रखो, ये basic definition है, it is a vessel, vein is the vessel which carries blood towards the heart, which carries the blood towards the heart, okay, which carries the blood towards the heart, ये याद रखो। is that clear? ये स्लाइड सबसे इंपॉर्टेंट है, ये स्लाइड सबसे इंपॉर्टेंट है, ओके। Now what is the difference between NCERT textbooks and AIB class notes जो मैं लिख के देता हूँ? AIB class notes जो है, जो मैं लिख के देता हूँ, उसमें ना फाउंडेशन है, स्ट्रॉन्ग बेसिक फाउंडेशन भी है उसमें, ताकि कोई भी अगर आपका कॉन्सेप्ट क्लियर नहीं तो आप वो नोट्स पढ़ोगे तो वो पहले तो मैं फाउंडेशन बनाता हूँ, फिर एनसीईआरटी का मेन टेक्स्ट, और फिर उसको डिटेल कैसा है ना, एनसीईआरटी का जो टेक्स्ट बुक है ना, उसको डिटेल एक्सप्लेनेशन के लिए थोड़ा सा बेसिक नॉलेज की जरूरत है,
और जो ऊपर वाला जो नॉलेज दिया है उसको थोड़ा सा ब्रश अप करने की जरूरत है, या फिर थोड़ा सा एक्स्ट्रा इंफॉर्मेशन की गरज है, थोड़ा सा डेप्थ में जाने की उसको जरूरत होती है। तो यह AIB जो क्लास नोट्स है जो मैं लिखता हूं उसमें दोनों है। ओके, उस नॉलेज को जानने के लिए जो कुछ फाउंडेशन चाहिए, जो कुछ बेसिक नॉलेज चाहिए वो भी मैं देता हूं, और उसको समझने के लिए फिर आगे उसको थोड़ा सा और डिटेल में जानने के लिए जो कुछ एक्स्ट्रा चाहिए अपेक्स लेवल पे तो वो भी है। तो आपका मेन रिसोर्स क्लास नोट्स होने चाहिए अकॉर्डिंग टू मी, याद रखो क्लास नोट्स। ओके, आपका मेन रिसोर्स होना चाहिए बायोलॉजी के लिए, और फिर एनसीईआरटी टेक्स्ट बुक्स। ठीक है, आगे बढ़ते हैं। इज दॅट क्लिअर? तुम्हाला पण त्याचा एक्सपिरियन्स आलाच असणार आहे, तुम्ही कुठलंही पुस्तक उघडून बघा तुम्हाला ते कळायला लागेल। आता अतिशय महत्त्वाचा टॉपिक बोलूया, दॅट इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस। ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, वाव, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, यू ऑल नो दैट, यू ऑल नो दैट ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस। नाव हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। ओके ओके, आता जरा लक्ष द्या, ठीक आहे, जरा लक्ष द्या। आता जरा काय सांगतो, डू यू नो दैट, आता अपन काय केले, हमने अभी तक देखा है कि एक्सचेंज ऑफ गैसेस कैसे हो सकता है। मींस व्हेन ड्यूरिंग इंस्पिरेशन वी टेक अ ऑक्सीजन रिच एयर इनसाइड आवर लंग्स, and because of that partial pressure of oxygen in alveoli is higher than the partial pressure of oxygen in pulmonary vein, so that blood or that oxygen is carried or it is transported from alveoli into the blood, but how that oxygen goes to the tissue, so उसके लिए क्या है दोस्तों, the most important medium in human being, the most important medium which help in transport of nutrients, hormones and gases is the blood। हमेशा याद रखो दोस्तों, तो हम तो गैसेस की बात करेंगे, पर ट्रांसपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स, minerals, vitamins and gases occur via blood. This is the main circulating fluid in our body. This is the main circulating fluid in our body. तो ये याद रखो। So नंबर 1 दोस्तों, हमने तो अभी देख लिया है कि एक्सचेंज ऑफ गैसेस क्या है, कि एक्सचेंज ऑफ गैसेस मींस एटमॉस्फेरिक एयर जो है, फॉर एग्जांपल ऑक्सीजन की बात करें तो वो लंग्स में लेना, पर लंग्स में उसका थोड़ा ही काम है, उसको कहां जाना चाहिए, टिश्यू में, जहां हर एक सेल में एरोबिक रेस्पिरेशन हो रहा है, जहां ऑक्सीजन की जरूरत है, तो वहां पे ऑक्सीजन चाहिए। तो उसको ट्रांसपोर्ट करने के लिए दोस्तों ब्लड एक्ट एज अ मेन मीडियम फॉर द ट्रांसपोर्ट ऑफ ओके न्यूट्रिएंट, विटामिन, मिनरल्स, जो भी है दे आर ट्रांसपोर्टेड वाया ब्लड दोस्तों। न्यूट्रिएंट्स, विटामिन्स, हार्मोन्स, न्यूट्रिएंट, विटामिन, हार्मोन्स एंड दोस्तों एंड पेन बदल के लिखता हूं गैसेस ओके आर ट्रांसपोर्टेड, दे आर ट्रांसपोर्टेड via blood, they are transported via blood, so this is a main circulatory medium okay for transport of दोस्तों गैसेस। यहाँ पे दो ही गैसेस इंपॉर्टेंट है, ऑक्सीजन और कार्बन डाइऑक्साइड। सो हमेशा याद रखो दोस्तों। सो ब्लड जो है, ब्लड ट्रांसपोर्ट ऑक्सीजन from lungs to the tissue, blood transport oxygen from lungs to the tissues and carbon dioxide from tissue to the lungs, from tissue to the lungs। ये आपको पता होना चाहिए, दिस इज एन बेसिक कॉन्सेप्ट, ये सबको पता है। मान लो यहाँ पे है दोस्तों, ये है लंग्स, ओके, दिस इज एन लंग्स, और ये है मान लो ब्लड वेसल्स, ये मान लेते ब्लड वेसल्स, ये है लंग्स, ये मान लेते ब्लड वेसल्स, और यहाँ पे मान लो टिश्यू, यहाँ पे है टिश्यू।
तो जरा नीट लक्ष द्या. आता काय होतं की यहाँ पे दिस इज, ये है लंग्स और these are the tissue. These are the tissue. Lungs are tissue where oxygen is utilized or carbon dioxide is synthesized. Where oxygen is utilized and carbon dioxide is synthesized. तो दोस्तों क्या होगा, याद रखो that oxygen is transported. Oxygen is transported. यहां से oxygen enter करेगा blood capillaries में. What are this? This is दोस्तों मान लो ये है blood. What is this? ये है blood. ओहो, ये है blood. What is this? ये है blood और blood capillaries. मैं blood की बात करता हूं. तो ये जो blood है दोस्तों, this blood carries oxygen. It carries oxygen from lungs. It carries oxygen from lungs to the tissue. And at the same time, this blood carries दोस्तों carbon dioxide. It carries carbon dioxide from tissue to the lungs. From tissue to the lungs. From tissue to the lungs. ये पण लक्षात ठेवा. Okay. From tissue to the lungs. हे सांगितलं. Now and for that दोस्तों, blood act as a main medium. Blood act as a main medium. यहाँ पे टिश्यू पे ऑक्सीजन बनेगा, ऑक्सीजन यूटिलाइज होगा, CO2 बनेगा. आगे बढ़ते हैं. सो द ट्रांसपोर्ट ऑफ गैसेस के लिए दुनिया का सबसे इंपॉर्टेंट चार्ट मैं अभी लिख रहा हूं. इसके ऊपर कितने सारे MCQ आते हैं, अरे बाप. ट्रांसपोर्ट ऑफ गैसेस, transport of gases, and they are transported via blood but in a different form. But they are transported in a different form. तो आपको पता होना चाहिए कि किस किस फॉर्म में ट्रांसपोर्ट होते हैं दोस्तों. गैस हैज द एबिलिटी टू डिसॉल्व इन वाटर. ब्लड इज नथिंग बट 90% वाटर ही तो है ब्लड में. तर ऑक्सिजन दोन फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होतो, आयदर इन बाय आरबीसी और इन डिसॉल्व फॉर्म इन प्लाझ्मा. दोन फॉर्म मध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होत असतो. एक तर ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय आरबीसी ॲज अ ऑक्सिहिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड ॲज अ डिसॉल्व फॉर्म. तो ऑक्सिजन डिसॉल्व होत असतो प्लाझ्मा मध्ये. कार्बन डायऑक्साइड तीन फॉर्म आहेत कार्बन डायऑक्साइडचे, तो ट्रान्सपोर्ट होत असतो. तीन फॉर्म, दॅट इज 70%, 70% जो कार्बन डायऑक्साइड इट इज ट्रान्सपोर्टेड ॲज अ बायकार्बोनेट आयन. ओके, in plasma it is transported as a bicarbonate ion through the plasma. 20 to 25% of carbon dioxide is transported by RBC as a carbaminohemoglobin, and only 7% of carbon dioxide is transported in dissolved form through the plasma. हे तीन अतिशय महत्वाचे आहेत. सो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये नंबर 1, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये नंबर 1 हा जो आहे आपला, याचं नाव आहे, लक्षात ठेवा, हा आहे आपला ऑक्सीजन. हा काय है? दिस इज एन ऑक्सीजन. तो ये ऑक्सीजन कैसे ट्रांसपोर्ट होता है ये हमें पता होना चाहिए. और ये जो है दोस्तों, ये है हमारा, फॉर एग्जांपल ये है हमारा, ये तो हो गया हमारा ऑक्सीजन, और मान लो ये है, दैट इज CO2. व्हाट इज दिस? ये है कार्बन डाइऑक्साइड, ये है CO2. ये CO2 कैसे ट्रांसपोर्ट होता है ये भी हमें पता होना चाहिए. ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन एंड ट्रांसपोर्ट ऑफ CO2, ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 हे माहिती असणं गरजेचं आहे. जरा लक्ष द्या, हे माहिती असणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा, नंबर 1 पॉइंट हायर टू लोअर लेतो ऍज अ, लक्षात ठेवा 97% of oxygen, 97% of oxygen is transported by RBC, is transported by RBC, is transported by RBC as a ऑक्सिहिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो म्हणून त्याचं नाव आहे ऑक्सिहिमोग्लोबिन. नंबर 1 पॉइंट. नंबर 2 पॉइंट येतं असा आहे, नंबर 2 पॉइंट येतं असा आहे, दैट इज 3% of oxygen, 3% of oxygen is transported in dissolved form via plasma, is transported in dissolved form
तो डिझॉल्व्ह होऊन जातो. इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व्ह फॉर्म व्हाया प्लाझ्मा. व्हाया प्लाझ्मा. ब्लड मध्ये दोन गोष्टी रे लेकरांनो लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्लाज्मा प्लाज्मा सर मान सर व्हाट इज प्लाज्मा. ब्लड में दो चीजें है दोस्तों. ब्लड में दो चीजें है. सपोज ये है ब्लड. सपोज मान लो ये है कंटेनर और इस कंटेनर के अंदर दोस्तों ये है ब्लड. और इस ब्लड में मान लो कि ये जो चीजें है, ये जो वाटर होता है, ये जो वाटर है, ये जो वाटर है ब्लड में, दिस वाटर इज नेम्ड एज अ प्लाज्मा. प्लीज रिमेंबर. ये वाटर जो है वो है प्लाज्मा ब्लड का. और फिर इसमें तीन इंपॉर्टेंट एलिमेंट है, फॉर्म्ड एलिमेंट. तीन इंपॉर्टेंट फॉर्म्ड एलिमेंट है. एक है दोस्तों WBC, ये है मान लो WBC. फिर दोस्तों फिर है दैट इज RBC. क्या है? RBC याद रखो. और नंबर 3 पे दोस्तों दैट इज प्लेटलेट्स. प्लेटलेट्स प्लेटलेट्स. तो ये WBC RBC इन प्लेटलेट, WBC RBC इन प्लेटलेट लक्षात ठेवा. काय दैट इज WBC RBC ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असेल, RBC ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असेल, आणि हे आहेत प्लेटलेट ज्या की कोएगुलेशनला मदत करतात. इन्हें कहते हैं दोस्तों फॉर्म्ड एलिमेंट. नाउ प्लीज पे अटेंशन. इन्हें कहते हैं फॉर्म्ड एलिमेंट. ये तीन फॉर्म्ड एलिमेंट है. और बाकी का जो भी बचा है जो वाटर है दोस्तों इसे कहते हैं प्लाज्मा. नाउ प्लीज पे अटेंशन. इस वाटर को जो फ्लूइड है उस फ्लूइड को कहते हैं प्लाज्मा. तो इस प्लाज्मा में डिसॉल्व फॉर्म में ऑक्सीजन ट्रांसपोर्ट होता है. आता हे कळालं असेल तुम्हाला. ओके. 95-97% ऑक्सीजन it is transported by this RBC. 97% of oxygen is transported by RBC. 97% of oxygen is transported by RBC. But 3% of oxygen is transported in plasma in dissolved form. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे अगोदर. हे तुम्हाला अगोदर कळणं गरजेचं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात असू द्या. हे तुम्हाला बेसिक गोष्टी कळायला पाहिजेत की हा कॉन्सेप्ट काय आहे. हा कॉन्सेप्ट काय आहे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. लक्षात. 3% ऑफ डिसॉल्व फॉर्म व्हाया प्लाज्मा. हे कळालं. आता हा कार्बन डायऑक्साइड याचे 3 वे आहेत. हा खूप फेमस MCQ मुलांना लक्षात ठेवा. दिस इज अ व्हेरी फेमस MCQ कि 97% ऑफ कार्बन डायऑक्साइड इज ट्रांसपोर्टेड एज अ बायकार्बोनेट आयन. ओके. वाया ते तुम्ही सांगायचं व्हाया प्लाज्मा और RBC. प्लाज्मा रेड असतं का? प्लाज्मा इज अ कलरलेस किंवा स्ट्रॉ कलर्ड आहे. स्ट्रॉचा कलर कसा असतो? थम्सअप वगैरे किंवा ज्यूस पिताना स्ट्रॉ आहे ना तसं स्ट्रॉ कलर्ड आहे. ओके. प्लाज्मा कलरलेस आहे. त्यातल्या RBC रेड कलर्ड आहेत म्हणून ब्लड रेड आहे. त्यामधले असणाऱ्या सेल RBC ह्या रेड कलर आहेत म्हणून ब्लडचा कलर रेड आहे. बेसिक गोष्टीवर येतो वापस. जरा थांबा, जरा 2 मिनिटं बोलू द्या मला. हे महत्वाचं वाक्य परत मी येतो त्या कंपोनेंट वर ब्लडच्या. 2 मिनिट थांबा. महत्वाचं आहे. आणि महत्वाचा पॉइंट असा आहे की दॅट इज 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड, 70% ऑफ CO2 is transported as a bicarbonate ion, is transported as a bicarbonate ion, as a bicarbonate ions. ओके. आणि सरांनी इथं ना पेन बदलला होता. हे विसरता कामा नये एक्झाम मध्ये. सरांनी इथं पेन बदलला होता. 97% ऑफ CO2 is transported as a bicarbonate ion वाया, आणि असं लिहिताना सांगितलं होतं वाया प्लाज्मा. परीक्षेत येतं वाया RBC और वाया प्लाज्मा. तो आंसर इज वाया प्लाज्मा. MCQ नंबर 1 पॉइंट. नंबर दूसरा है 20 ते 25% CO2, 20 to 25% ऑफ कार्बन डायऑक्साइड is transported by RBC. RBC फक्त 20 ते 25% CO2 ट्रान्सपोर्ट करते बाय RBC एज अ कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. और कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नाही तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. हा एक शब्द लिहिला होता सरांनी पेन बदलून. लक्षात ठेवा. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. काय शब्द आहे? कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन शब्द नाही हा. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन शब्द आहे. काय शब्द आहे? कार्ब अमायनो हिमोग्लोबिन शब्द आहे. आणि राहिला प्रश्न आता तिसरा, तर दॅट इज दोस्तों
only 7% of carbon dioxide, only 7% of carbon dioxide is transported in dissolved form, is transported in dissolved form, is transported in dissolved form. Okay, again via plasma, through the plasma. हे अगोदर हे चार्ट अतिशय महत्वाचा आहे, हे चार्ट अतिशय महत्वाचा आहे, हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा चार्ट, अरे यार हे अटॅच झालं तर एकूण नकल जाऊ दे, हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक है, दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट. ये है ऑक्सीजन 97% बाय आरबीसी. आता प्रश्न काय येतात, ओके, मोस्ट कॉमन वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन ऍज अ ऑक्सीहिमोग्लोबिन बाय आरबीसी, मोस्ट कॉमन वे ऑफ ट्रान्सफर ऑफ कार्बन डायऑक्साइड ऍज अ बायकार्बोनेट आयन. आणि हे काय आहे तो बायकार्बोनेट आयन, ते असतात HCO3 मायनस MCQ. ह्या फॉर्म मध्ये कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट होतो, HCO3 मायनस. 70% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड ॲज अ बायकार्बोनेट आयन. हे कसं काय नाही सगळं बोलूया. सुरुवातीला बोलणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट. मग बाय हिमोग्लोबिन. या ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे नेमकं काय, हीमोग्लोबिन यानी क्या, हीम और ग्लोबिन, ग्लोबिन नाम का एक प्रोटीन है, हीम नाम का एक प्रोस्थेटिक ग्रुप है. हीम क्या होता है, ग्लोबिन क्या होता है, और हाउ मेनी मॉलिक्यूल्स आर बाइंड विद द वन हीमोग्लोबिन, हाउ मेनी ऑक्सीजन मॉलिक्यूल बाइंड विद द वन हीमोग्लोबिन, इसके बारे में डिटेल में बात करेंगे. आणि मग बोलूया की हाउ दॅट ऑक्सी हिमोग्लोबिन इज फॉर्म्ड. और हे जे बाइंडिंग असतं ऑक्सिजनचं हिमोग्लोबिन सोबत ते रिव्हर्सिबल आहे. लंग्स मध्ये तो हिमोग्लोबिन सोबत बाइंड होतो आणि टिश्यू मध्ये तो हिमोग्लोबिनला टाटा बाय बाय करतो आणि टिश्यू मध्ये एंटर करतो, कारण त्याचं काम आहे. मग हे नेमकं काय आहे, मग ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व काय कॉन्सेप्ट आहे, मग व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर विच अफेक्ट दॅट ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व, हे आपण बघूया. व्हॉट इज द सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन म्हणजे काय आहे. हिमोग्लोबिन म्हणजे ना एक ऑटो रिक्षा सारखा आहे, लक्षात ठेवा. ऑटो रिक्षा माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये 4च लोक बसतात ड्रायव्हरला पकडून, मागे 3 पुढे 1. तसं एका हिमोग्लोबिन सोबत 4च ऑक्सिजनचे मॉलिक्यूल अटॅच होऊ शकतात, कारण की एका हिमोग्लोबिन मध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात, 2 अल्फा 2 बीटा, आणि त्या 4 पॉलिपेप्टाइड चेन सोबत 4 हिम ग्रुप असतात, आणि त्या 4 हिम ग्रुप मध्ये असतात आयर्न, आणि त्या आयर्न सोबत अटॅच होत असतो ऑक्सिजन. अरे लय जबरदस्त कॉन्सेप्ट आहे, लय खतरनाक कॉन्सेप्ट आहे. हे असं आहे, तुम्हाला ब्लड बद्दल बोलायचं झालं तर ब्लड मध्ये बेसिक 2 गोष्टी ब्लड बाबत लक्षात ठेवा, बेसिक 2 गोष्टी ब्लड बाबतीत, की ब्लड मध्ये 2 महत्वाचे कंपोनेंट आहेत. एक आहे प्लाझ्मा, जे म्हणजे फ्लुइड आहे, 55% ब्लड मध्ये काय, 55% ऑफ ब्लड इज फाउंड बाय प्लाझ्मा. आणि दुसरा एक महत्वाचा कंपोनेंट आहे, दॅट इज फॉर्म्ड एलिमेंट, म्हणजेच ब्लड सेल. फॉर्म्ड एलिमेंट म्हणजेच ब्लड सेल. आणि फॉर्म्ड एलिमेंट किती असतात, हा पण प्रश्न आहे. 45 पुढचा टॉपिक याच्या 45. मग ह्या प्लाझ्मा मध्ये मेन काय आहे, प्लाझ्मा मध्ये मेनली असतं वॉटर आहे, प्लाझ्मा मध्ये मेनली असतं वॉटर अँड ऑल दॅट. आणि कोॲग्युलेशन फॅक्टर वॉटर, काही प्लाझ्मा प्रोटीन असतील, वॉटर प्लाझ्मा प्रोटीन, परत पुन्हा आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी असतात, दॅट इज हार्मोन्स, हे सगळं असत. ओके, बाकी म्हणजे मेन म्हणजे वॉटर अँड प्लाझ्मा प्रोटीन, आणि आणखी एक महत्वाचं इलेक्ट्रोलाइट्स, हे असतात प्लाझ्मा मध्ये. आणि या फॉर्म्ड एलिमेंट, मग 3 टाइपचे फॉर्म्ड एलिमेंट आहेत. कोणते, दॅट इज आरबीसी म्हणजे इरेथ्रोसाइट, डब्ल्यूबीसी म्हणजे ल्युकोसाइट, आणि प्लेटलेट म्हणजे थ्रम्बोसाइट. प्लेटलेट्स म्हणजे थ्रम्बोसाइट, लक्षात ठेवा. ह्या 3 सेल्स आहेत. ऍक्च्युअली प्लेटलेट आर नॉट सेल. आरबीसी मीन्स इरेथ्रोसाइट, इरेथ्रो म्हणजे रेड, इरेथ्रोसाइट्स रेड ब्लड सेल. डब्ल्यूबीसी का मतलब होता है ल्यूको मीन्स व्हाइट, सो ल्यूकोसाइट. आणि प्लेटलेट्स लक्षात ठेवा, प्लेटलेट्स. तर तुम्ही जर ह्या प्लेटलेट बाबतीत विचार करताल, प्लेटलेट म्हणजे थ्रम्बोसाइट असतात,
प्लेटलेट्स अँड दिस प्लेटलेट्स आर दोस्तों थ्रोम्बोसाइट. ते काय, ते आहेत थ्रोम्बोसाइट नाव आहे त्यांचं. काय नाव आहे? थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेट म्हणजे काय? थ्रोम्बोसाइट. हे ब्लड आहे आणि त्याच्यामध्ये मग काही ऑक्सिजन और कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व फॉर्म मध्ये जात असतो, तर काही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हे आरबीसी घेऊन जातात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. एखाद्या नदीचा प्रवाह आहे, एखाद्या नदीला तो पाणी, त्या नदीमधून पाणी व्हायला लागले म्हणजे ते प्लाझ्मा आहे. आणि काही एखाद्या दुसऱ्या गोष्टी पण व्हायला लागल्या, त्या नदीमध्ये एखादं छोटस होडी आहे, ओके, दुसरं एखादं आणखीन दुसरं काहीतरी एखादं वाहत चाललंय, तर हे असे म्हणजे फॉर्म्ड एलिमेंट आहेत. क्लिअर आहे? हे बेसिक गोष्टी. थांबूया आपण इथं. क्लिअर आहे का? ओके. पण हे आरबीसीचा कलर रेड असल्यामुळे ते सगळं रेड कलर दिसतं. आरबीसीचा कलर रेड असल्यामुळे ते सगळं रेड कलर दिसतं. जर का मी पूर्ण आरबीसी जर प्लाझ्मावरून काढून घेतला तर तो कलरलेस होऊन जाईल किंवा स्ट्रॉ कलरचा बनतो. येतं लक्षात? ह्या आरबीसी मुळे तो कलर आहे. आरबीसी मध्ये कलर, कोणीतरी म्हणतो सर प्लाझ्मा 55% आणि आरबीसी आणि हे सगळे मिळून 45% आहेत, तर मग सगळा प्लाझ्मा रेड कसं काय? तुम्हाला माझा एक क्वेश्चन आहे, तुम्हाला एक क्वेश्चन आहे. हे एक वॉटर आहे आणि ह्या वॉटर मध्ये पूर्ण, ह्या कंटेनर मध्ये वॉटर आहे आणि ह्या कंटेनर मध्ये पूर्ण, लक्षात ठेवा, कलरलेस वॉटर आहे. त्याच्यामध्ये मी एक 3च थेंब टाकले रेड कलरचे, एकदम डार्क रेड कलरचे 3च थेंब टाकले, तर हे वॉटर कसं बनल? रेड कलर बनल. बरोबर आहे का नाही? हे वॉटर कसं बनल? रेड कलर बनल. यस, तसंच आहे. आरबीसीचा कलर रेड असल्यामुळं ते प्लाझ्मा रेड कलर असतो, पण तसा नाही येतो, तो कलरलेसच आहे. तो स्ट्रॉ कलर्ड आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर स्ट्रॉ कलर्ड आहे. लक्षात ठेवा. येतंय? आणि मग काही ब्लड त्या प्लाझ्मा मध्ये जात, काही गॅसेस, समजा 2च गॅसेस, ऑक्सिजन आणि CO2. सम अमाउंट ऑफ CO2 इज कॅरीड बाय प्लाझ्मा, सम अमाउंट ऑफ CO2 इज कॅरीड बाय RBC. So some amount of oxygen is carried by plasma, some amount of oxygen is carried by RBC. मग असं का, किंवा ते कुठल्या फॉर्म मध्ये कॅरी केले जातात, हेच 2 टॉपिक आहेत. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. अतिशय भन्नाट टॉपिक, अतिशय इंटरेस्टेड टॉपिक आहेत. याच्यानंतर एक टॉपिक येईल रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन आणि पुन्हा रेस्पिरेटरी डिसऑर्डर. फिनिश होऊन झाला टॉपिक. मग सुरू करूया BFC, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर हे तुम्हाला माहिती असणं, ही डायग्राम मी ऑलरेडी काढलेली आहे. समजा मुलांनो, हा आहे प्लाझ्मा, हा काय आहे? हा आहे प्लाझ्मा, हा स्ट्रॉ कलर्ड प्लाझ्मा आहे, हा स्ट्रॉ कलर्ड प्लाझ्मा आहे. हे वॉटर असतं, फ्लूइड आहे ते प्लाज्मा. हाँ है प्लाज्मा. व्हाट इज दिस? ये है दोस्तों प्लाज्मा. और इस प्लाज्मा के अंदर क्या है? इस प्लाज्मा के अंदर फिर 3 फॉर्म्ड एलिमेंट है. इस प्लाज्मा के अंदर 3 फॉर्म्ड एलिमेंट है. नंबर 1 ये क्या है? नंबर 1 दोस्तों ये है आरबीसी. इसके बारे में बात करेंगे डिटेल में. ये है आरबीसी. फिर दोस्तों ये है डब्ल्यूबीसी, व्हाइट सेल. ओके, ये इरेगुलर होते हैं ऐसे, एक्चुअली इनका शेप ऐसा नहीं है, असे अमिबॉइड शेप असतात. थांबतो, थांबा. हे झालं डब्ल्यूबीसी. पहिलं तर आरबीसी, आरबीसी नंतर डब्ल्यूबीसी आणि पुन्हा मग अशा प्लेटलेट असू शकतात. काय त्या अशा डिसेप्ट प्लेट सारखे असतात, प्लेटलेट्स. ये दोस्तों प्लेटलेट्स. हे झालं फॉर्म्ड एलिमेंट आणि तो झाला प्लाझ्मा. हे झालं फॉर्म्ड एलिमेंट, तो झाला प्लाझ्मा. माहिती असू द्या. हे झालं फॉर्म्ड एलिमेंट आणि तो झाला प्लाझ्मा. दिस इज एन आरबीसी. आरबीसी काय आहेत ह्या? आरबीसी. असं आरबीसी. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. पुढे जाऊया. ठीक आहे, थँक्यू. इथंच थांबूया. तुमचे काय डाऊट्स असतील तर विचारा. काय बघितलं आपण? लक्षात ठेवा बेसिक गोष्टी. प्रेशर ग्रेडियंट फॉर ऑक्सिजन. नंबर 1 एटमॉस्फेरिक प्रेशर, अल्व्हेओलार प्रेशर AA डॉट. लक्षात ठेवा 159, 104, 40, 95, 40.
So PO2 in atmospheric air is higher than the PO2 in alveolar air. Now PO2 in alveolar air is higher than the PO2 in pulmonary vein. That is ये है pulmonary vein का 95. और PO2 in systemic artery means oxygenated blood is higher than the PO2 in tissue. Oxygenated blood में होगा 95, tissue में होता है 40. Oxygen will move from alveoli to blood and from blood into the tissue. Number 2, CO2 will move. CO2 यहाँ पे क्या है दोस्तों? CO2 will move from tissue to the blood and from blood to the alveoli. Now consider a concentration of CO2 in atmosphere and a partial pressure of CO2 in atmosphere. तो concentration है 0.03% और partial pressure है that is 0.3 millimeter of mercury. नंबर 3 पॉइंट हे आपण डायग्राम बघितली. ह्या डायग्राम मध्ये थोडंसं आता हे झालेलं आहे की 3 महत्त्वाचे मुद्दे अल्वेओला, हार्ट आणि टिश्यू. तर तुम्ही जर बघत असताल तर ब्लड लिव्हिंग द अल्वेओलार कॅपिलरीज जे की ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. पल्मोनरी व्हेन मध्ये सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ज्याचा PO2 95% आहे आणि पल्मोनरी व्हेन मधनं ब्लड जातं दॅट इज लेफ्ट एट्रियम पासून ते ब्लड जातं. लक्षात ठेवा हे थोडंसं इथं चुकलेलं आहे बरं का. चुकलेलं इन द सेन्स थोडंसं इथं प्रॉपर लेबलिंग पाहिजे. लक्षात ठेवा हे आहे दॅट इज लेफ्ट एट्रियम, हे आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. हे इथून ब्लड असेल तर लेफ्ट एट्रियम मधनं पुन्हा लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधनं पुन्हा हे जे ब्लड आहे इथं थोडंसं मी राईट करतो बरं प्रॉपर. पुन्हा हे ब्लड हे असं जातं. परत पुन्हा हे आहे दॅट इज दिस इज राईट एट्रियम आणि हा आहे राईट व्हेंट्रिकल. हे CO2 असा फ्लो होत असतो सिस्टमिक व्हेन द्वारे आणि तो जात असतो राईट एट्रियम मध्ये. कुठं जात असतो? राईट एट्रियम मध्ये. राईट एट्रियम मध्ये गेल्याच्या नंतर लक्षात ठेवा पुन्हा तो जात असतो राईट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल पासून ह्या इथून तो असा इकडे पुढे जात असतो. कुठं? पल्मोनरी आर्टरी मध्ये. हा कॉन्सेप्ट आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा ऑक्सिजन मूव्ह व्हायला लागलाय. ओके वाया सिस्टमिक आर्टरी. ऑक्सिजन कुठं जातो? ऑक्सिजन जातो टिश्यू मध्ये. तिथे तो युटिलाइज होतो, तयार होतो CO2 पुन्हा टिश्यू मधनं जातो डिऑक्सिनेटेड ब्लड मध्ये विच इज कॅरीड बाय सिस्टमिक व्हेन आणि तिथून पुन्हा तो जातो अप टू द अल्वेओल म्हणजे राईट एट्रियम पासून राईट व्हेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरी त्याला घेऊन जाते. कुठं? पल्मोनरी आर्टरी त्याला घेऊन जाते अल्वेओलाकडे. मग पल्मोनरी आर्टरी मध्ये तुम्ही जर बघत असताल या पल्मोनरी आर्टरी मध्ये हा जो PCO2 आहे त्याची काय व्हॅल्यू आहे? PCO2 काय 45 आहे. PCO2 काय 45 आणि PCO2 अल्वेओलामध्ये 40 म्हणून 45 पासून 40 कडे तो सहज जातो आणि तो नंतर पुन्हा बाहेर पण फेकला जातो. हा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. परत पुन्हा की ब्लड लिव्हिंग द अल्वेओलार कॅपिलरीज हे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ब्लड एंटरिंग द टिश्यू कॅपिलरीज हे सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ब्लड लिव्हिंग द टिश्यू कॅपिलरीज हे शब्द समजून घ्या. फोकस ऑन दिस टर्मिनॉलॉजी. फोकस ऑन ब्लड लिव्हिंग द अल्वेओलार कॅपिलरीज म्हणजे अल्वेओलाय पासून ब्लड कोणतं यायला लागलं तर ऑक्सिजनेटेड ब्लड, कारण की तिथंच ऑक्सिजनेशन होत असतं. ब्लड एंटरिंग द टिश्यू कॅपिलरी म्हणजे टिश्यू कॅपिलरी मध्ये ब्लड चाललंय म्हणजे सिस्टमिक आर्टरी वाला ब्लड आहे तर ऑक्सिजनेटेड असतं. ब्लड लिव्हिंग द टिश्यू कॅपिलरी म्हणजे टिश्यू पासून ते दूर चाललंय म्हणजे टिश्यू मध्ये त्या ब्लडचा युटिलाइज झाला, तिथला ऑक्सिजन युटिलाइज झालाय आणि आता त्या टिश्यू मध्ये त्या ब्लड मध्ये CO2 आलाय तर ते डिऑक्सिनेटेड ब्लड असणार आहे आणि तेच ब्लड इंटरिंग इनटू द अल्वेओलार कॅपिलरीज फॉर ऑक्सिजनेशन ते सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. लक्षात ठेवा हे साधे कॉन्सेप्ट आहे. दिस आर द कॉन्सेप्ट. किती लोकांना आता कळतंय तुम्हाला बायोलॉजी हा रट्टायचा सब्जेक्ट आहे का? Pulmonary artery and systemic vein carries deoxygenated blood and pulmonary vein and systemic artery carries oxygenated blood. Artery is the vessel which carries blood away from heart. Vein is the vessel which carries blood towards the heart. तुम्हाला वाटतंय बायोलॉजी हा रटण्याचा हे आहे सब्जेक्ट आहे. मी रटून मगअप करून मी 360 घेऊ शकतो का? आन्सर त्याचं नो आहे. हे अगोदर तो डोक्यात घ्या. ओके नंबर 5 ला बोलूया की transport of gases, nutrient, vitamin, hormones and gases are transported via blood. Blood transports oxygen from lungs to the tissue and carbon dioxide from tissue to the lungs. हे माहित पाहिजे. नंबर 6
दैट इज ट्रांसपोर्ट ऑफ गैसेस, एक है दोस्तों दैट इज ऑक्सीजन, ट्रांसपोर्ट ऑफ गैसेस हा काय आहे, दैट इज ऑक्सिजन, अँड ट्रान्सपोर्ट ऑफ दोस्तों गॅसेस मध्ये हा आहे कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. तर 97% ऑफ ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय आरबीसी ॲज ऑक्सी हिमोग्लोबिन. त्याला असा एक शब्द आहे ऑक्सी हिमोग्लोबिनला, लक्षात ठेवा. त्याला असं पण लिहितात कसं, फॉर एक्झाम्पल लाईक दिस, दॅट इज HbO2, HbO2. And 3% of oxygen is transported in dissolved form via plasma. 70% of carbon dioxide is transported as a bicarbonate ion via plasma, and 20 to 25% of CO2 is transported by RBC as a carb amino hemoglobin. हा शब्द नीट समजून घ्या, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. ह्या कार्ब अमायनो हिमोग्लोबिनला असे लिहितात HbCO2. ह्याला काय लिहितात, HbCO2, म्हणजेच कार्ब अमायनो हिमोग्लोबिन आहे, म्हणजेच कार्ब अमायनो हिमोग्लोबिन आहे. आणि 7% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व्ड फॉर्म व्हाया प्लाझ्मा. लास्ट पॉइंट, हे ब्लड आहे, ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा, 45% फॉर्म्ड एलिमेंट. त्याच्यामध्ये फॉर्म्ड एलिमेंट मध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, इरेथ्रोसाइट, ल्युकोसाइट, थ्रोम्बोसाइट, आणि प्लाझ्मा मध्ये काय नाही, वॉटर असतं. फिनिश. तुमचे डाउट विचारा. माइन्यूट पॉइंट में मार्क लूज होते हैं, बराबर है फैज बेटा. सर सॉल्युबिलिटी ऑफ CO2 इज ग्रेटर, सो व्हाई ओनली स्मॉल अमाउंट ऑफ CO2 इज ट्रांसपोर्टेड इन डिझॉल्व्ड फॉर्म. बरोबर आहे. सॉल्युबिलिटी जरी खूप जास्त असती, लक्षात ठेवा, पण की त्याच्या मागचं कारण असं आहे की तो CO2 डिझॉल्व्ह होतो, पण तिथे एक एन्झाइम आहे, पुढे येईल ना, तिथे एक एन्झाइम आहे, त्या एन्झाइमचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज. CO2 वॉटर सोबत कंबाईन होतो आणि तयार करतो कार्बोनिक ऍसिड, आणि मग हे कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाइम आहे, ते पुन्हा कार्बोनिक ऍसिड पासून बायकार्बोनेट आयन आणि H+ तयार करतं, आणि मग तसा तो ट्रान्सपोर्ट होतो. सांगतो ना, तो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होण्यासाठी गेलेला असतो, पण होतं काय पुढे सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. राहुल पवार नावाने 2 जण एंटर आहेत. अरे बेटा नो, तसं नका करू, 1 जणच एंटर करा, ठीक आहे, तसं नका.